विषारी नाग असल्याची माहिती सर्पमित्रांना देण्यात आली। त्यानंतर सर्पमित्र कपिल वसुरी यांनी विषारी तिन्ही नागांना पकडलं आणि नैसर्गिक अधिवासामध्ये सोडलं। सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं सहकुटुंब तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलेलं आहे, महाआरती सुद्धा केलेली आहे। यावेळेस माळी कुटुंबियांनी धार्मिक कुलधर्म कुळावरती केलेलं आहे। तर यावेळेस आता मंदिर संस्थांच्या वतीने तुळजाईची प्रतिमा, कवड्याची माळ आणि महावस्त्र भेट स्वरूपात प्राजक्ता माळीला देण्यात आले आणि तिचा सत्कारही करण्यात आलेला आहे। लातूरमध्ये भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या 21 वर्षीय तरुणाला डोक्यात वीट घालून गंभीररित्या जखमी करण्यात आला। मात्र यामध्ये शंतनू काळदाते या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। या प्रकरणी पोलिसात आईच्या फिर्यादीवरून गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे, तर एकाला ताब्यात सुद्धा घेण्यात आलेला आहे। बीडच्या माजलगाव शहरामध्ये भर दिवसा एका तरुणाची निर्घृण हत्या झालेली आहे। बाबासाहेब आगे असं मयत तरुणाचं नाव आहे। बाबासाहेब हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येते। दरम्यान हत्येनंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यामध्ये हजर झालाय। नारायण शंकर फपाळ असं आरोपीचं नाव आहे। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर टोमॅटोचा लाल चिखल करून सामाजिक कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी आता लक्षवेधी आंदोलन केलेले आहे। लाखो रुपये खर्च करून पिकवलेल्या टोमॅटोला सध्या 5 ते 10 रुपये प्रति किलोचा दर आहे। शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा ही मागणी या दरम्यान करण्यात आलेली आहे।